उन्हातल्या वाळवणीचा प्रकार म्हणजे बटाट्याचा कीस हा पदार्थ मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे। तर ही रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला बटाटे लागणार आहेत। बटाटे मी चांगल्या दर्जाचे म्हणजे मोठे बटाटे घेतले आहेत आणि स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेले आहेत। आता ते मी त्याची सालं काढून घेणार आहे आणि किसून घेणार आहे। याप्रमाणे मी मोठ्या किसणीवरती किसून घेतले आहे। बारीक किसणीवर किसून घेऊ नका, नाहीतर तुमचा बटाट्याचा किसाचा भुसा होऊ शकतो। ह्या मोठ्या होल असलेल्या किसणीवरती मी किसून घेतलेले आहे। याप्रमाणे आपण किसून घेतलेले आणि 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे। त्याच्यातला बटाट्यातला स्टार्च पूर्ण काढून घेतलेला आहे। 3-4 पाण्याने धुवून घेतल्यानंतर मी एका डब्यामध्ये आता मी ते एकत्र करून ठेवत आहे। बघा, याप्रमाणे एकत्र करून ठेवायचं आहे आणि 4 तास पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे। तर मी रात्रभर ठेवणार आहे। तर मी रात्रीचं आता हे एका डब्यामध्ये, मोठ्या डब्यामध्ये मी ते सगळे बटाट्याचे किस स्वच्छ पाण्याने धुवून झाल्यानंतर ठेवून देणार आहे। आणि त्या बटाट्याच्या किसामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। बटाट्याच्या किसामध्ये वरपर्यंत येईल इतपत आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। आता व्यवस्थित पाणी घालून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये 1 इंच असा तुरटीचा खडा घेणार आहे आणि तो त्याच्यामध्ये बुडून घेणार आहोत। बघा, याप्रमाणे फिरवून घ्यायचा आहे आणि तो त्याच्यामध्येच टाकून घ्यायचा आहे। आणि रात्रभर मी आता हा डबा झाकण लावून ठेवून देणार आहे। 4 तास तरी तुम्ही कमीत कमी ठेवायला पाहिजे जर तुम्हाला लवकर करायचं असेल तर याप्रमाणे आपण झाकण लावून ठेवून देऊया। आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी एका कढईमध्ये आता गरम पाणी करत ठेवणार आहे। बघा, याप्रमाणे आपल्याला कढईमध्ये गरम पाणी करत ठेवायचं आहे। कढईमध्ये मी 3 कप पाणी घालून घेतलं आहे आणि 2 टेबलस्पून मीठ घालून घेतलं आहे। याप्रमाणे चांगलं उकळून घ्यायचं आहे। भरपूर पाणी घालून घ्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला आता 3 बॅचमध्ये हे बटाट्याचं किस घालून घ्यायचं आहे। बघा, याप्रमाणे उकळत्या पाण्यामध्येच आपल्याला बटाट्याचे किस 3 बॅचमध्ये आपण घालून घेणार आहोत। थोडे थोडे करून घालून घ्या। 1-1.5 मिनटं लागतील आपल्याला वाफवायला। गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे, जास्त स्लो करायची नाही आहे। मीडियम आणि हाय गॅसवरतीच आपल्याला हे वाफवून घ्यायचे आहेत। याप्रमाणे आपण बेंड करून बघू शकता किंवा असं कागदासारखं आपण त्याला कापून बघू शकता। आपला बटाट्याचा किस तयार झालेला आहे। 1-1.5 मिनटातच आपले वाफवून होतील। आता गाळणीमध्ये मी ते गाळून घेत आहे। बघा, याप्रमाणे सर्व पाणी आपलं निथळून घेत आहे आणि आता आपण ते लगेच सुकत घालायचे, ठेवायचे नाही आहेत असे। आपण लगेच सुती कापडावरती सुकत घालायचे आणि दुसरी बॅच आपण परत त्या कढईमध्ये वाफवून घेणार आहोत। 1-1.5 मिनटं त्याच्यामध्ये वाफवून घेणार आहोत। गॅसची फ्लेम मीडियम टू हायच ठेवायची आहे। याप्रमाणे आपलं गाळलेले गाळणीतले आपण सुकून घेणार आहोत। तोपर्यंत हे आपले दुसरी बॅच आपली तयार होईल आणि ती पण लगेच आपण सुकून घेणार आहोत। प्लॅस्टिकचा कागद खाली मी घातला आहे आणि घरातच उन्हामध्ये सुकवत आहे। बघा, याप्रमाणे सुती कापडावर पसरून घ्यायचं आहे। एकावर एक शक्यतो ठेवू नका, व्यवस्थित पसरून घ्या। याप्रमाणे आपण पूर्ण बटाट्याचा किस सुकून घेणार आहोत। दुसरी बॅच पण आपली तयार झाली, ती पण आपण आता व्यवस्थित सुती कापडावर पसरून घेतली आहे। याप्रमाणे सगळे किस आपण सुकून घेणार आहोत। 1 दिवस घरात सुकवा आणि नंतर 2 उन्हं दाखवून घ्या। 3-4 तास उन्हामध्ये सुकून घ्या। असे 2 दिवस तुम्ही उन्हामध्ये सुकून घ्या। असे बटाट्याचे किस आपले तयार झालेले आहेत। बघा, याप्रमाणे आपले बटाट्याचे किस तयार झालेले आहेत। मी गरम तेलामध्ये तळून दाखवत आहे। बघा, थोडे किस मी त्याच्यात गरम तेलामध्ये घालून घेतलेले आणि आपले तळून झालेले बटाट्याचे किस याप्रमाणे आपले दिसतील। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।